त्यांचा प्रिंटआउट दाखवतोय जो इकडे तुम्हाला दाखवता येत नाहीये. हा शासनाने, आणि पुन्हा माझं एकच म्हणणं आहे, हे घर का जाळू आणि घर का पाडू आणि मराठी माणसाच्या पोटावर नाहीये. मराठी माणसाच्या करता जर करत असते तर तुमचा रेकॉर्ड काय सांगतो? 65% परवाने. ह्याचं उत्तर काय आहे? ह्या डोमिसाईलचं उत्तर काय आहे? ह्याचं उत्तर नाही आपल्याकडे. हा, हे परवाने नाही मागायचे का? आणि सॉरी एक मिनिट, एक शेवटचं एक लक्षात घ्या. माझं म्हणणं इतकंच आहे, ह्यांनी जर ट्रान्सपरन्सी या सरकारने दाखवली असती, ह्यांनी जर नीट इंटरव्ह्यूज घेतले असते आणि ह्यांनी जर नीट एफिशियंटली काम केलं असतं तर ही वेळ आलीच नसती. ही वेळ, हाच तर खरा मुद्दा आहे. मग ती काय ते या वेळेमध्ये जो तुम्ही हिंसेचा स्वर मांडताय त्या हिंसेच्या काय करायचं? गुलाबाच्या पायगड्या घालायच्या, आपण वारा घालायचा की या मराठी माणसाला मारून टाका, या सगळ्यांनी घ्या. ही असली डोमिसाईल दाखवायची. आमचा माणूस मरतोय आणि यांना डोमिसाईल मिळणार. मुंबई शहर पिनकोड नाही आहे ना. ह्यांचं शिक्षण 3री ते 8वी 3 वर्षात होतं आणि मराठी मुलांनी मरायचं, आत्महत्या करायच्या. करायचं काय? जनार्दन चांदूरकर, एक प्रकारे शिवसेनेच्या पारंपरिक असलेल्या व्होट बँकवर पुन्हा एकदा दावा दाखवायचा हा एक नेपथ्य रचनेचा भाग आहे असं काही जाणकार म्हणतात. आपलं काय, काँग्रेस या सगळ्याकडे कसं पाहतंय? कारण या सगळ्याला पार्श्वभूमी आता आहे, समोर दिसते ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. नाही, हे तर ऑब्वियस आहे की जसं ते त्यांनी सांगितलेलं आहे, स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि मग त्याच्यामध्ये साम दंड वगैरे सगळे जे आहे ते सगळे यूज करणार, याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही. आता याच्यामध्ये प्रश्न जो आहे की ह्या रिक्षाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं ट्रान्सपरन्सीचं धोरण राबवलं नाही, हा प्रश्न आहे. आणि ट्रान्सपरन्सी विधानसभेत मांडू ना, का नाही मांडणार? सरकारला धारेवर धरणं हे आमचं काम आहे विरोधी पक्ष म्हणून. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सीवरती यांचा आरोप आहे आणि ती ट्रान्सपरन्सी मला वाटतं, एक मिनिट लेट मी ट्रान्सपरन्सी मगाशी किंवा मला वाटतं काल त्यांनी आपल्या रामदासनी सांगितली की बजाज जो आहे तो बजाज त्या गाड्यांचा जो ओनर आहे ते, आणि आता आपल्या सुद्धा ह्याच्यामध्ये जे रिफ्लेक्ट झालं दॅट ही हॅज अप्रोच समबडी आणि दॅट डील इज मेड. दॅट डील इज मेड आणि ती डील जर झाली असेल तर ती डील आपल्याला त्याच्या मागे जर काही त्याच्यामध्ये जर काही काही शंका येत असेल तर ती एक्सपोज करणं हे जसं यांचं काम आहे तसं आमचंही काम आहे. हा हिंसाची म्हणजे विधानसभेमध्ये हा काँग्रेस मुद्दा घेणार ही महत्वाची आता तुम्ही भूमिका काँग्रेसची या ठिकाणी मांडताय. अतिशय महत्वाची भूमिका. संदीप प्रधान, मराठी माणसाचे नेमके अर्ज कमी आले हे फॅक्ट कोणी उघड करत नाहीये, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळातच मराठी माणसाचे रिक्षा परवान्यासाठी अर्ज कमीच आले, याविषयी तुम्ही काय बोलाल? मी बोलतो फक्त पूर्ण मित्र अभ्यंकर यांना माझी विनंती आहे की माझं बोलणं झाल्यावर तुम्ही काय जो मुद्दा पूर्ण ऐकून घ्या. पूर्ण ऐकून घ्या. एक लक्षात घ्या, गेल्या काही वर्षामध्ये आपण असं पाहतोय की वेगवेगळे जे मराठी माणसाच्या ताब्यात असलेले जे व्यवसाय होते, मग ते रिक्षा चालवणं असेल, मासे विकण्याचा व्यवसाय असेल, आणखीन काही छोटे मोठे व्यवसाय असतील, पेपर घरोघरी पेपर टाकणं, ही कामं करायला अनेक वेळा मराठी मुलं आता तयार होत नाहीत. मराठी मुलं आता अनेक घरांमधली शिकलेली आहे. मागास जातीतली मुलांनी सुद्धा आता चांगलं शिक्षण घेऊन ते चांगल्या ठिकाणी नोकरी करतात. ज्या एकेकाळी पद्धत होती की मी पेपरची लाईन टाकून आज आयुष्यामध्ये उभा राहिलो असं सांगणाऱ्या पिढीच्या पोटी जन्माला आलेली मुलं आज इंजिनियर झालेत, काही ठिकाणी चांगल्या नोकऱ्या करतायत. त्यामुळे आज असं आहे की मराठी माणूस हा केवळ रिक्षा चालवायला आलेला नाही, तो वेगवेगळ्या इतर क्षेत्रात गेलाय, हे वास्तव ठिकाण. दुसरं असं आहे की रिक्षा जाळून टाकण्याची जी भाषा करतायत त्याचा मगाशी उल्लेख झाला की प्रश्न असा आहे की त्या आतमध्ये बसलेला माणूस आजारी असू शकतो, गरोदर महिला असू शकते, परीक्षेला जाणारा मुलगा असू शकतो. या सगळ्यांच्या मानसिकतेवर तुमच्या या अशा हिंसक कृतीचा काय परिणाम होईल याचा विचार मनसेने कधी केला का? अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा म्हणता की रिक्षा आडवा लोकांना संदीप प्रधान याचा राजकीय फायदा, याचा लास्ट क्वेश्चन, याचा राजकीय फायदा या निवडणुकीच्या निमित्तानं येत्या मनसेला होईल का? एक लक्षात घ्या, हे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि धुळवड सुरू झालेली आहे. मनसे जे जे काही करेल त्याचा थेट फायदा आता भाजपला होणार आहे. जसा तो एकेकाळी
काँग्रेसला झाला होता निवडणुकांमध्ये. म्हणजे अशी नेपथ्य रचना असं आपलं म्हणणं आहे. अशी नेपथ्य रचना निश्चित मराठी मतांचं विभाजन करायचंय शिवसेना आणि मनसेमध्ये आणि त्यामुळे अमराठी मतांचं कन्सॉलिडेशन बीजेपीच्या मागे व्हावं अशा पद्धतीचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि ह्याचं गणित हे सगळं महापालिका निवडणुकीशी जोडलं गेलेलं आहे. याच्या पलीकडे काही नाही. माझं म्हणणं असं आहे की जर समजा मनसेला, एकच मिनिट बोलतो, मनसेला खरोखरच कुणाला धडा शिकवायची जर इच्छा असेल तर माझं म्हणणं असं आहे की मुंबई महापालिकेच्या सफाई कंत्राटामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. रस्ते बांधणीच्या कंत्राटामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. ही कामं करणारे जे कंत्राटदार आहेत ते मर्सिडीज, BMW अशा गाड्या घेऊन फिरतात. माझं म्हणणं आहे रिक्षा गोरगरीब माणसाची जाळण्यापेक्षा एखाद्या कंत्राटदाराची अशी मर्सिडीज गाडी फोडून जाळून दाखवावी मनसेनी. ती जर जाळली तर मला असं वाटतं की महापालिकेचे पैसे वाचतील. त्यांच्यामध्ये दहशत हिंसाच करायची. हिंसा हा कुठल्याही याचा मार्ग नाही हे मी मानतो. पण तरी सुद्धा करायचं तर हे करा. संदीप प्रधान, मराठी माणसाची प्रतिमा ही जाळणारा, फोडणारा, तोडणारा, खळखट्याक करणारा अशीच का व्हावी? यातनं कुठलं नवनिर्माण होणार आहे मराठी माणसाचं? नाही, म्हणून मी म्हणतो ना, मी हिंसेचं समर्थन करत नाही. पण जर तुम्हाला करायचं असेल तर कुठल्याही गरीब माणसाच्या अशा पद्धतीने कारण त्याची रिक्षा आहे, त्याच्यावर त्याचं पोट अवलंबून आहे. मर्सिडीज सुद्धा पण एखाद्या कंत्राटदार महापालिकेला लुटत असेल आणि त्याला धडा शिकवण्यासाठी आणि अन्य सगळ्या कंत्राटदारांना संदेश देण्यासाठी तुम्ही त्याची मर्सिडीज गाडी फोडली तर काही फरक पडणार नाही. मी असं म्हणतो, तुम्हाला असं वाटतं सर्व मतं जी व्यक्त केली, सर्व मतं जी व्यक्त झाली आहेत ती वैयक्तिक मतं मी तुमच्यासमोर मांडली. प्रेक्षको, आमचा वाद विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतीच्या बडव्यांशी असं सांगत राज ठाकरेंनी मनसेचा वेगळा संसार मांडला. पण 10 वर्ष झाली तरी हा संसार अजूनही डळमळीतच आहे. मराठी अस्मितेच्या लाटेवर स्वार होत परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन करत मनसेनं विधानसभेत 13 आमदार पहिल्याच प्रयत्नात निवडून आणण्यापर्यंत मजल मारली. मात्र या आमदारांची संख्या आता 1 वर आली आहे. सर्व विद्यमान आमदारांची डिपॉझिट जप्त झाली. मनसेला जेमतेम 3% मतं पडली. 10व्या वर्धापन दिनी पक्षाच्या भावी वाटचालीचं मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी भाजपचं उदाहरण दिलं. पण ते उदाहरण योग्य आहे का? कारण भाजपचे जेव्हा 2 खासदार होते तेव्हा देखील त्यांना मानणारे लोक पक्ष सोडून गेले नव्हते. आज मनसेची अवस्था काय आहे याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायची वेळ आहे. मनसेच्या स्थापनेच्या वेळी स्टेजवर असणारे आणि स्टेज खाली असणारे किती शिलेदार आज पक्षात आहेत. राज ठाकरे पॉप्युलर पण पक्ष मात्र अनपॉप्युलर हे मनसेचं आजचं वास्तव आहे. गेल्या 10 वर्षात पक्षवाढीसाठी नेमका काय ठोस कार्यक्रम महाराष्ट्रासमोर मांडला आणि तो महाराष्ट्रानं स्वीकारला का, हा खरा सवाल आहे. कधी नरेंद्र मोदींवर प्रेम तर कधी नरेंद्र मोदींचा दुस्वास अशी परस्पर विरोधी भूमिका 10 वर्षात सातत्यानं समोर आली. नाशिकमध्ये सत्ता आली पण तिथला विकासाचा पॅटर्न लोकांनी स्वीकारला का, त्यावर लोकांचा विश्वास बसला का? भक्कम विरोधी पक्षाची जागा आजही रिकामी आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न मनसे करणार आहे का? स्थापनेच्या वेळी मनसेची दिशा काय होती आणि आता त्याची दशा काय झाली आहे? जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचा परवाना त्यांना हवा होता आणि आज मनसेला नेमका कुठला परवाना हवाय, सुरुवात कुठून झाली आणि आज ते कुठं पोहोचलेत? चला, या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांना विशेष धन्यवाद देताना कुठे पोहोचलेत, कुठून निघाले आणि कुठे पोहोचलेत बघा या बाईटमधून. हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा की अख्ख्या जगाला त्याचा हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझा उभा राहावा, हेच माझं स्वप्न आहे. नवीन रिक्षा, नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.